शिकाल. आता सर आपल्याकडे 2 कोर्स आहेत ना, आरीवर्क, शिलाई. आरीवर्क, शिलाई, एक मेहंदी आहे. हा, मेहंदी. बघा, म्हणजे विचार करताना आम्ही कसा केला का एकच कोर्स नाही. आता गावात समजा 20 महिला आहेत, तर 20 महिलांपैकी 2-4 जणी मेहंदीचा कोर्स करा, 2-4 जणींनी शिलाईचा कोर्स करा. अख्खच मेहंदी काढायला निघाला तर मेहंदी काढायला कोणी राहणार नाही, मेहंदी काढून घ्यायला. मग त्या कोणी काय करायचं ते आपल्याला ठरवावं लागेल. त्याच्यासाठी मग भांडणं, वाद हे करून उपयोग नाही. कारण मदत येते ते आपल्या नशिबाने येत असते. त्याचा लाभ घेणं हे आपलं काम आहे. त्याच्यामध्ये जर वाद केले, त्याच्यामध्ये जर विवाद केले तर ते हातचं सोडून पळताच्या पाठी आणि हाती येतं धुपाटणं अशी परिस्थिती होते. ते आपल्याला करायचं नाही. सरपंच साहेब त्याच्या नेतृत्वाखाली, त्याच्या मार्गदर्शनाखाली, सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालेल. मग त्याच्यामध्ये हे पालखीत पाय घालायचं नाही आपल्याला, ती मोडायची नाही. तर ही जी कला आहे, तर तुम्ही सामंजस्याने हे 4 कोर्सेस आहेत जे ते तुम्हाला कोणी शिकवावेत, त्या शिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे, ते येऊन शिकवतील तुम्हाला. त्याच्यासाठी काही किरकोळ यंत्रसामुग्री जी आहे, मशीन बिशीन, त्याही तुम्हाला पुरवल्या जातील. फक्त आता गावात समजा ठराविक, मी उदाहरण सांगतो हा, संख्या 20 महिला आहेत, तर 20 महिलांनी सगळ्यांनी एकच कोर्स घ्यावा असं काही नाही. कोणी आरीवर्क घ्या, कोणी शिलाई मशीनचा घ्या, कोणी मेहंदी घ्या, असे वाटून वाटून कोर्स घेतले तर तुम्हाला रोजगार मिळायला ते सोपं होईल. रोजगार मिळायला, कारण तुम्हाला आरीवर्कवाले कपडे शिवायला कोणाकडे जातील? शिलाई मशीनवाल्याकडे. शिलाई मशीनवाले आरीवर्क करण्यासाठी कोणाकडे जाईल? आरीवर्ककडे. म्हणजे एकमेकांची गिराईके एकमेकांना मिळतील ना ती.